श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे. हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका. पुढील 2 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. आज स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, अजून किती रडणार आहेस एकट्यामध्ये? थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्याच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडवण्यासाठी जन्म दिले आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझे नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी माऊली विश्वास आहे असे टाईप करा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलंस तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्याचा त्रास होणारच नाही. म्हणून लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं नाही. हे सर्वस्व तुझ्यावर अवलंबून आहे. स्वामी म्हणतात, मी तर तुला हेच सांगेन की दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि सारखे सारखे स्वतःच्या मनाला दुखवणे बंद कर. चिंता ही कोणाला भिडसावत नाही. तुम्ही चिंतेच्या अधीन आहात. तुम्ही चिंतेच्या अधीन नसणार तर चिंता तुम्हाला शिवणारही नाही. मग यासाठी काय करायला लागेल? चिंता दूर करण्यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी राहतो. मनी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचे नाव घेतले तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील. मग तो मनी ज्याच्या हातात आहे तो हात आपल्या डोक्यावर आला तर चिंताच संपलीच. चिंतेचे काही कारणच उरणार नाही. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे. म्हणून जीवनात नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. जेवढे तुम्ही नाम जपाल तेवढे देव तुम्हाला जपेल आणि तुमची सर्व चिंता एका क्षणात दूर होईल. मग कुठलंही टेन्शन असू द्या, फक्त देवाचे नामस्मरण करा आणि स्वतःच्या मनाला सांगा की माझ्यासोबत कुणी असो या नसो, पण माझा परमेश्वर, माझे स्वामी नेहमी माझ्या सोबत आहे. स्वामी आपल्या सर्व बालकांना सांगत आहे, बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो. म्हणून जरीही आज तुला त्रास सहन करावा लागत असला तरीही तो सहन कर आणि कधीही हे विसरू नकोस की मी तुझ्या पाठीशी नाही. तुला आनंद नक्कीच होईल. पुढील दिवस तुझे नक्कीच चांगले जातील. आणि एक लक्षात ठेव, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फेडायला लागतो. म्हणून कोणाला तरी त्रास देताना 10 वेळा विचार करा की जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? जर तयार असाल तर खुशाल दुसऱ्यांना त्रास देत राहा आणि जर नसाल तर दुसऱ्याला त्रास देताना विचार करा. स्वामी म्हणतात, मला तू फक्त आजच्या संदेशातून एवढेच सांगायचे आहे की मी तुझ्या सोबत आहे. तू तुझे चांगले कर्म करत राहा. दुःखी होणं सोड, कारण तुझ्या दुःखाने मलाही त्रास होतो. कारण मी प्रत्येक क्षणी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तुझे वाईट कधीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पाहतो आहे. मी तुझ्या सोबत आहे. विजय तुझाच होईल. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.